आपल्या गावातील प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हा लाडू खातेच खाते बघ। पण हा तर काजू शेंगदाण्याचा लाडू आहे ना? दम्याला काजू शेंगदाणे आणि दुग्धजन्य पदार्थ चालत नाहीत। मग नको खाऊ बाई तू, उगीच तुला त्रास व्हायचा ना। कारण नवऱ्यापेक्षा आपली तब्येत महत्वाची ग आधी। नवऱ्याला दीर्घायुष्य मिळायच्या आधीच तुला काहीतरी झालं तर मग काय उपयोग ना त्याचा। नको बाई, तू अजिबात खाऊ नकोस हा लाडू, ठेवून देते मी। हो पण हा प्रसाद ग्रहण न करणारी गावातील पहिली सौभाग्यवती स्त्री ठरशील तू। हो पण हा प्रसाद तू नाही खाल्ला म्हणजे बाप्पाचा अपमान तर होणारच। नाही पण हे पण खरंच आहे, हा लाडू खाल्ला तर तुलाच काहीतरी व्हायचं बाई। नको नको, नवऱ्याला दीर्घायुष्य नाही लाभलं ना तरी चालेल, तू काही हा प्रसाद खाऊ नकोस हा। यांना जर दीर्घायुष्य मिळणार असेल आणि जर आमचा संसार सुखाचा होणार असेल तर मी हा लाडू खायला तयार आहे। आणि मला त्रास झाला तरी मी सहन करेन, पण बाप्पाच्या प्रसादाचा अपमान मी होऊ देणार नाही। मी हा प्रसाद ग्रहण करणारच। बरं झालं पालवी, गोमुख इथे वेळेवर आला म्हणून तुझ्यावर वेळेत उपचार होऊ शकले। ओम नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि। तिकडे गोमुख गणपतीच्या पूजेत मग्न आहे। आता पुन्हा पालवीमुळे व्यत्यय येणार। यावेळी गोमुख तिला कधीच माफ करणार नाही। घर सोडायची तयारी कर पालवी। सुलोचना, समज देऊ नाही, तू शहाणी झाली नाहीस। तू आणि कपिला सारख्याच आहात। तुम्ही दुसऱ्यांचं नुकसान करायला जातात, पण दुसऱ्यांचं भलं होतं आणि नुकसान तुमचं होतं। कारण निष्पापाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। शिवारे शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। आई, बाबा, माझं पठण सुरू आहे, पालवीकडे लक्ष द्या कोणीतरी। त्वं साक्षात् आत्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि। श्री गणेशाय नमः। अरे कोणी आहे का तिकडे? अरे तिच्याकडे लक्ष द्या कोणीतरी। आई, बाबा। पालवी, तुला त्रास होतोय का? थांबा, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते। पालवी, आणखी एक परीक्षा। माघार घेणारेस की सामोरी जाणारेस यावर बरंच काही अवलंबून आहे। बाप्पा, तुझ्या भक्तीत व्यत्यय येतोय, क्षमा कर मला। सुलोचना ताई, अगं पालवीकडे लक्ष द्या कोणीतरी। काय चाललंय? ऋतं वच्मि। हेच तर मला हवं होतं। आता हिला इतका त्रास होणार की गोमुखच्या नजरेत ही कायमची दोषी ठरेल आणि तिचं या घरातून निघणं मग निश्चित होईल। मग माझा निरंजन एकटा या घराचा वारस होणार। आई बाबा काही घरी नाहीये आणि मी इथे असून तुझ्यासाठी धावून येणार नाही।
म्हणजे आता गोमुखलाच पूजा सोडून यावं लागेल. देवा देवा मला क्षमा कर. पालवी पालवी काय होतंय? पालवी उठ उठ. काय होतंय? काय होतंय पालवी? पालवी काय होतंय? हे घे पाणी घे पाणी घे पाणी. सावकाश. अगं असा अचानक तुझा दमा कसा उफाळला? शांत हो. थांब, मी तुला औषध उगाळतो आणि चाटण देतो. पालवी तोंड उघड तोंड उघड. आता एकदम बरं वाटेल का तुला? पालवी बरं वाटतंय? पालवी काय होतंय? काय होतंय पालवी? डोकं दुखतंय का? मी तुझं डोकं चेपून देतो. किती काळजी घेतोय हिची, पण जास्त दिवस टिकणार नाही ही जवळी. उद्या सकाळीच मी असं काहीतरी करेन की तुझ्या मनातील ही माया करुणा सगळी राख होईल. पालवी बरं वाटतंय का आता? हा? पालवी तुला खरंच बरं वाटतंय ना आता? हो, आता मला बरं वाटतंय. बरं झालं. अगं तुझी अशी अवस्था बघून जीव घाबरला होता माझा. तुमच्याकडून सेवा करून घ्यावी लागली, त्याच वाईट वाटतंय हो मला. नको, वाईट वाटून नको घेऊस. तुझी सेवा केली म्हणून काय झालं? पण मला बाप्पाची पूजा अर्धवट सोडून यावं लागलं. गोमुखा, अरे काय रे, पूजा अर्धवट सोडून आलास तू? बाप रे, केवढा मोठा अनर्थ हा गोमुख. तुझ्यामुळे सारखा गोमुखाच्या भक्तीत अडथळा येतोय ग. असं नको करू ग. हो ताई, बरोबर आहे तुझं. मी आत्ताच बाप्पा समोर जातो आणि त्याची माफी मागतो. तू जा, पूजा करून घे हो. मी ठेवते हिच्याकडे लक्ष. हे काय? पूजा पूर्ण झाली? हे कसं शक्य आहे? कोणी केलं असेल हे? घरात तर कोणीच नाहीये. सुलोचना ताई, पालवी लवकर इकडे या. काय रे गोमुखा, आवाज का दिलास? अगं ताई, मी पालवीच्या सेवेसाठी धावून गेलो होतो आणि इकडे पूजा पूर्ण झाली. गए मोदक घेऊन ये
आमच्याकडे एक आमचा लाडका पाहुणा येणार आहे. स्वामी कोण पाहुणा येणार आहे हो? तुला काय करायचंय? चल घे जा घेऊन ये मोदक. स्वामी आजोबा. स्वामी अहो तुम्ही तर म्हणालात पाहुणा येणार आहे. हा तर निरंजन. आज हे पाहुणा बस रे. काय रे आज इकडे कसा काय आलास? स्वामी आजोबा, मी खेळत होतो, मला तुमची आठवण आली म्हणून मी इकडे आलो. स्वामी आजोबा, एक प्रश्न पडलाय, विचारू का? विचार. स्वामी आजोबा, काल तुम्ही सांगितलं की देवाचं नाव घेणं महत्वाचं, पण देवाचं नाव का घ्यायचं? जर देवाचं नाव नाही घेतलं तर देवाला ती माणसं आवडत नाही का? असं काही नाहीये बाळा. जो देवाचं नाव घेतो तोही देवाला आवडतो आणि जो नाव घेत नाही तोही देवाला आवडतो. देवाचं सगळ्यांवर अगदी एक सारखं प्रेम असतं. मग देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे? आण मोदक. आम्हाला सांग, तुला मोदक आवडतात का? हो, माझी आई माझ्यासाठी मोदक करते, माझे खूप लाड करते. मला आम्हाला सांग, जर आईने तुझ्या आवडीचे मोदक केलेच नाही, तुझे लाड केलेच नाही तर चालेल का? नाही नाही, मला लाड करून घ्यायला खूप आवडतात. अरे देवाचे तसंच, त्याला आवडतं भक्तांकडून लाड करून घ्यायला. त्यालाही आवडतं भक्तांच्या तोंडून त्याचं नाव ऐकलेला. आता तुला नाही का आवडत? तुझ्या आईने तुला सारखी हाक मारलेली. खूप आवडतं. माझी आई पण मला खूप छान हाक मारते. ती बोलते, ए निरंजन बाळा. मोदक आवडतात ना तुला? हे घे. आणि हे पण घे, सगळे संपव. स्वामी आजोबा, माझी आई तर देवाचं नावही घेत नाही, मलाही घेऊ देत नाही, मामासारखी भक्ती करू देत नाही. मला भक्ती करायची आहे स्वामी आजोबा. काय ना बाळा, काही लोकांना फक्त स्वार्थ कळतो, परमार्थ कळत नाही. पण स्वार्थाची वाट निसरडी आहे. एक ना एक दिवस माणूस त्यावरून पाय घसरून तोंडावर आपटतोच. शहाणा तोच ज्याला यातला फरक कळतो. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. गणपती बाप्पा, माझ्या भावाकडून अपराध झालाय, त्याला क्षमा कर. याने अनावधानाने तुला अपमानित केलं रे, पण त्याच्या मनात तुझ्यासाठी कायम भक्तीच आहे रे. आणि तू तर इतका दयाळू आहेस की स्वतःची पूजा स्वतःच करून घेतलीस.